नमस्कार मित्रांनो अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून त्यासाठी सरकारकडून किती रुपये मदत मिळणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, पण बऱ्याच शेतकऱ्यांना ही माहिती नाही। प्रति हेक्टर किती रुपये हा मिळणार आहे त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी किती कोटी निधी हा तरतूद करण्यात आलेला आहे, तर या पैशामधून शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून आर्थिक मदत ही देण्यात येत आहे। या मदतीसाठी सरकारने 7,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। यामध्ये जिरायती जमिनीसाठी प्रति हेक्टर 8,500 रुपये ही मदत देण्यात येणार आहे। जर आपली बागायती असेल तर बागायती जमिनीसाठी 17,000 रुपये हे हेक्टरी देण्यात येणार असून बहुवार्षिक पिकासाठी 22,500 रुपये हे हेक्टरी मदत देण्यात येणार आहे। राज्यातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सुमारे 2600 कोटी रुपयांची मागणी केली होती। दुष्काळाची परिस्थिती तातडीने पाहणी करून ही मदत देण्याची मागणी करणारा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे पाठवल्याची माहिती देण्यात आलेली आहे। यंदा अनियमित आणि अत्यल्प पावसाचे गंभीर परिणाम दिसू लागले आहे। दुष्काळाची व्याप्ती वाढू लागली आहे। ऑक्टोबर महिन्यात 40 तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली होती। त्यानंतर 9 नोव्हेंबरला आणखी 178 तालुक्यामधील 959 महसुली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता। सरकारने या दुष्काळ जाहीर केलेल्या भागात जमीन महसूल सूटमध्ये किंवा पीक कर्जाचे पुनर्गठन असेल, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती असेल, कृषी पंपाच्या वीज बिलात 33.5% सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी अशा अनेक सवलती लागू करण्यात आल्या आहेत। राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये 2600 कोटी मागणीचा प्रस्ताव हा केंद्राला पाठवण्यात आलेला आहे। त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये हा 2600 कोटी केंद्राला पाठवलेला प्रस्ताव आहे। त्या प्रामुख्याने पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना द्यावी लागणारी मदत ही दुष्काळ निवारणासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याने केंद्राने प्रस्ताव पाठवण्यात असल्याची माहिती व पुनर्वसन विभागाने अधिकाऱ्यांनी दिली। दुष्काळाची पाहणी करण्यासाठी तातडीने पथक पाठवण्याची विनंतीही केंद्राला करण्यात आलेली आहे। आता दुष्काळ झळा वाढू लागल्याने धरणातील पाणी साठ्यात घट सुद्धा होऊ लागली आहे। राज्यातील धरणांमध्ये सध्या 67.64% पाणी साठा उरला असून तो गेल्या वर्षाच्या डिसेंबरमध्ये 88.82% एवढा 20% कमी आहे। सध्या मराठवाड्यातील विविध धरणांमध्ये मिळून 34.72% पाणीसाठा आहे। गेल्या वर्षी याच दिवशी 89% पाणीसाठा होता, तर गेल्या वर्षी भरलेल्या जायकवाडी धरणात आता 38% पाणीसाठा असून नाशिक आणि नगर मधील धरणांमधून पाणी सोडण्यात आल्यामुळे या भागाला दिलासा सुद्धा मिळालेला आहे। दुष्काळी भागातील जलस्रोत आटू लागल्यामुळे टँकरच्या मागणीत वाढ होऊ लागली असून सध्या 355 गावे आणि 959 वाड्यांमध्ये 377 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा हा केला जात असल्याची माहिती येथे देण्यात आलेली आहे। राज्यात 2019 मध्ये मोठा दुष्काळ पडला होता। त्यावेळी केंद्राकडे 7,000 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली होती। त्यावेळी केंद्राने 4,771 कोटींची मदत सुद्धा केली होती। यंदा पावसाने ओढ दिल्याने नोव्हेंबर महिन्यातील दुष्काळाची दाहकता जाणवू लागली असून पुढील उन्हाळा हा गंभीर असेल याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहे। गेल्या आठवड्यात 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता 178 तालुक्यामधील 959 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या व पुनर्वसन विषयक उपसमितीने गुरुवारी हा घेतलेला आहे। त्यामुळे राज्यातील एकूण 218 तालुक्यांमध्ये म्हणजे जवळपास निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती ही निर्माण झालेली आहे। दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या महसुली मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू करण्यात असल्याची माहिती पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांनी दिलेली आहे। राज्यात यंदा अपुरा पाऊस झाल्यामुळे अनेक विभागात दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत। या भागात दुष्काळ जाहीर करून उपाययोजना करून मदत देण्याची मागणी जोर धरू लागली असून त्याची दखल राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात 16 जिल्ह्यातील 40 तालुक्यांच्या दुष्काळी परिस्थितीवर जाहीर केलेली आहे। या ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण 218 तालुक्यांमधील 1200 पेक्षा अधिक महसुली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। राज्यातील नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळाबाबत मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने नव्या दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये त्वरित उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। राज्यातील काही तालुक्यांमधील महसुली मंडळामध्ये असलेली पर्जन्यमानाची टंचाई लक्षात घेता 75% पेक्षा कमी आणि 750 मिलीमीटरपेक्षा
कमी पाऊस पडलेला हा असा निकष लक्षात घेऊन 178 तालुक्यांमधील 959 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून राज्यात जनावरांसाठी चाऱ्याची गरज लक्षात घेऊन 1 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना हा 5 लाख टन मुरघोस निर्मिती करून वितरण करण्यात येणार आहे। त्यासाठी 30 कोटीच्या खर्चाला मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे। यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यात आलेल्या केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाची पाहणी आता पूर्ण झालेली आहे। या राज्याने केंद्राला पाठवलेल्या प्रस्तावात नमूद केल्यानुसार खरोखरच भीषण दुष्काळाची परिस्थिती असल्याची पथकातील अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलेले आहे। पुढील 2 ते 3 दिवसात अहवाल तयार करून तो केंद्राला पाठवण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात सुमारे 2600 कोटीची मदत मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। राज्यात सन 2019मध्ये मोठा दुष्काळ पडला होता, त्यावेळी केंद्राकडे 7,000 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली होती। त्यावेळी केंद्राने 4,771 कोटींची मदतसुद्धा केली होती। केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांचे विविध गट करण्यात आले होते। या गटांनी राज्यभरातील दुष्काळी भागाला भेट देऊन दुष्काळाबाबत राज्याने केंद्राला पाठवलेल्या प्रस्तावाची वस्तुस्थिती मांडली आहे। ती परिस्थिती केंद्रीय दुष्काळी पाहणी पथकाला प्रत्यक्ष पाहणीत दिसून आल्याचे अधिकाऱ्यांनी सुद्धा राज्याला सांगितले आहे व मदत देण्याच्या अधिकाऱ्यांना दर्शविले आहे। पुढील 2 ते 3 या अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव तयार करून केंद्राला हा सादर केला जाईल। तर यामध्ये पथकाच्या पाहणीत काय दिसले आहे यामध्ये आपण पाहणार आहोत। पथकाच्या पाहणीत काय दिसलेले आहे पहा। दुष्काळग्रस्त भागात पेरणीचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असल्याने पावसाने ओढ दिल्याने उत्पन्नावर हा परिणाम झालेला आहे। त्यानंतर भूजल पातळी ही चिंताजनक आहे। कोरड्या दिवसाचा कालावधी लांबल्याने खरीप हंगामातील पीक ही वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। चाऱ्याची उपलब्धता ही चिंतेची बाब ठरलेली आहे। ज्वारी, बाजरी, मूग, उडीद आणि सूर्यफुलाचे उत्पादन सुद्धा या ठिकाणी घटलेले आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर केंद्राकडून 7,000 कोटींची मागणी करण्यात आलेली आहे आणि जे दुष्काळग्रस्त शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे। मित्रांनो, यामधील 3 गट करण्यात आलेले आहे। एक म्हणजे बागायत शेती असेल, त्यानंतर बहुवार्षिक शेती असेल आणि त्यानंतर जी जिरायत शेती असेल, असे 3 गट करण्यात आलेले आहे। जिरायत शेतीसाठी 8,500 रुपये प्रति हेक्टर देण्यात येणार असून आणि बागायत शेतीसाठी 17,000 रुपये हे प्रति हेक्टर देण्यात येणार आहे आणि बहुवार्षिक म्हणजे फळपिके बागा असतील त्यांच्यासाठी 22,500 रुपये प्रति हेक्टर एवढी मदत ही देण्यात येणार आहे। जिरायत शेतीसाठी 8,500 रुपये प्रति हेक्टर देण्यात येणार आहे आणि बागायती शेतीसाठी 17,000 रुपये हे प्रति हेक्टर देण्यात येणार आहे आणि बहुवार्षिक म्हणजे फळपिके बागा असतील त्यांच्यासाठी 22,500 रुपये हे प्रति हेक्टर देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशी ही महत्त्वाची माहिती होती। तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा। धन्यवाद।